नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग पाहणार आहोत. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, ही पेपर कटिंग करण्यासाठी आपल्याला इथे पेन, स्केल पट्टी, टेप, न्यूजपेपर आणि मापाचा ब्लाऊज असा लागणार आहे. तर सर्वात अगोदर आपण मापाच्या ब्लाऊजवरून मापी कशी घ्यायची ते अगदी स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर बघा, इथे ब्लाऊज आपण उलटा ठेवून घेतलेला आहे. तर आपल्याला पूर्ण उंची घेताना मागच्या साईडने घ्यायची आहे. शोल्डरचं जे शिवण आहे तिथून आपल्याला खाली जो टक्स आहे तर त्या टक्सपर्यंत आपल्याला पूर्ण उंची मोजून घ्यायची आहे. तर बघा, ह्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 12 इंच. तर त्यांना थोडंसं वाढवून पाहिजे आहे. तर रेडी उंची आपली 13 पाहिजे आहे. त्यानंतर आपण मागचा गळा घेऊया. तर मागचा गळा आहे 8 इंच. त्यानंतर समोरचा गळाही आपल्याला शोल्डरपासून ते खाली आपल्याला बटनापर्यंत घ्यायचा आहे. तर गळा आहे 5.5 इंच. आता घ्यायचं आहे छातीचं माप. तर छातीचं माप घेताना आपल्याला इथे बटनपासून ते मुंढ्यापर्यंत असं छातीचं माप घ्यायचं आहे. तर इथे छातीचं माप आहे 9.5 इंच. लगेच इथे कमरेचंही माप घ्यायचं आहे. कमरेचं माप आहे इथे 8 इंच. आता बाहीचं माप घ्यायचं आहे. बाहीचं माप घेताना शोल्डरच्या शिवणापासून ते बॉटमपर्यंत असं आपल्याला इथे बाहीचं माप घ्यायचं आहे. तर बाही आहे 5.5 इंच आणि दंडघेर. आता लगेच आपल्याला दंडघेरही मोजून घ्यायचा आहे. तर दंडघेर घेताना दंडघेराच्या साईडने आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे. तर दंडघेर आहे 5.5 इंच. तर बघा, आपल्या इथे ब्लाऊजवरून सर्व मापे काढून घेतलेली आहे. तर आता त्यामध्ये किती वाढवायचं आहे ते आपण पाहूयात. आता इथे घेतलेला आहे न्यूजपेपर. तर हा पेपर घेतलेला आहे. सर्वात अगोदर आपण इथे पूर्ण उंची टाकून घेऊयात. तर रेडी उंची आपल्याला 13 इंच पाहिजे आहे. तर आपण 1 इंच वाढवून इथे 14 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. आपली जेवढी उंची आहे तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर इथे 14 इंचावर मार्किंग करून घेतली आणि इथे एक आडवी रेष ओढून घेतली. त्यावर आपण गळ्याची मार्किंग करून घेतली. गळ्याची मार्किंग केली 2.5 इंच. त्यानंतर शोल्डरची मार्किंग केलेली आहे 3 इंच. आता इथे मुंड्याचं माप घ्यायचं आहे. तर मुंड्याचं माप इथे 6 इंच घेतले. 6 इंचावर मार्किंग करून घेतली. आता आपल्याला गळ्याचं माप टाकायचं आहे. तर गळा आपला 5.5 इंच होता. अर्धा इंच वाढीव घेऊन आपण इथे 6 इंचावर अशी मार्किंग करून घेतली. आता गळ्यालाही आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि मुंड्याच्या साईडनेही आपल्याला एक उभी रेष ओढून घ्यायची. त्यानंतर एक आडवी रेष ओढून घ्यायची. तर बघा, ह्या पद्धतीने आपण इथे रेष ओढून घेतली. त्यावर आपल्याला टाकायचं आहे छातीचं माप. तर छातीचं माप 9.5 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन असे इथे घेतलेलं आहे. तर तुमच्याकडे जास्त कपडा असेल तर तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन ठेवू शकता. 2 इंच 1.5 इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. तर बघा, आता इथे आपण एक बॉक्स तयार करून घेऊयात. तर बघा, आता इथे मापं आपले पूर्ण टाकून झालेले आहेत. तर इथे एक शिलाई मार्जिनची आणि एक फिटिंगची अशा 2 रेषा ओढून घेतलेल्या आहेत. आता मुंढ्याचं माप घ्यायचं आहे. तर मागचा मुंडा आपल्याला 1.5 इंचावर घ्यायचा आहे आणि समोरचा मुंडा 1 इंचावर घ्यायचा आहे. तर इथे दोन्ही आपण मार्किंग करून घेतल्यात. त्यानंतर आपण इथे मुंढ्याचा सेंटर काढून घेतलेला आहे, जेणेकरून नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला इथे मुंढ्याचा आकार द्यायला सोपं जाईल यासाठी. तर बघा, व्यवस्थित असा मुंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतील तर मुंढ्याचा आकार द्यायची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. मुंढ्याचा आकार व्यवस्थित आला तरच आपला ब्लाऊज व्यवस्थित बसतो, नाहीतर ब्लाऊजला फुगा येतो किंवा ओढल्यासारखा येतो. तर त्यासाठी इथे मुंड्याच्या आकाराची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. तर बघा, इथे थोडंसं खालच्या साईडने आपण तिरकं घेतलेलं आहे. बऱ्याच वेळा आपल्याला मुंड्यामध्ये घड्या पडतात, घोळ येतो. तर ह्या पद्धतीने जर कटिंग केली तर इथे मुंड्यामध्ये घोळ येणार नाही. तर ही ट्रिक तुम्ही नक्की लक्षात ठेवा. त्यानंतर गळ्याचाही आपण गोल गळ्याचा आकार देऊन घेतला आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टीची मार्किंग करून घ्यायची आहे. गळ्याच्या खाली 3.5 इंचावर मार्किंग केली. मुंड्याच्या खाली 2.5 इंचावर मार्किंग करून इथे क्रॉसपट्टीचा आपण आकार देऊन घेतो. तर बघा, अर्ध्यामध्ये आपल्याला सरळ रेष ओढून घ्यायची आणि पुन्हा थोडंसं वरच्या साईडने असा क्रॉसपट्टीचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर इथे थोडंसं डार्क करून घेते, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसेल यासाठी. त्यानंतर आपल्याला इथे कटोरीची मार्किंग करायची आहे. तर त्यासाठी आपण मापाच्या ब्लाऊजवरून एकदा कटोरी मोजून घेऊयात.
तर बघा ज्या साईडने आपण काच करतो त्या साईडने आपल्याला इथे कटोरी मोजून घ्यायची. कटोरीचं माप आहे 5 इंच, तर अर्धा इंच वाढून आपण 5.5 इंचावर मार्किंग केली. मुंड्यातून खाली आपल्याला 2 इंच आणि 2.5 इंचावर अशी मार्किंग करून घ्यायची. गळ्याला इथे 5 इंचावर मार्किंग केली आणि जिथून आपला कटोरीचा आकार व्यवस्थित येईल तसा आपल्याला इथे आकार टाकून घ्यायचा आहे. आणि बघू शकता आपण परफेक्ट असा इथे कटोरीचा आकारही देऊन घेतलेला आहे. तर बघा आता इथे पूर्ण आपण मापे टाकून घेतलेली आहे आणि तुम्हाला समजण्यासाठी परत एकदा मी मापे सांगते. तर बघा इथे गळा घेतला आहे 2.5 इंच, शोल्डर घेतलेला आहे 3 इंच, मुंडा घेतलेला आहे 6 इंच, छातीचं माप आपलं आलेलं आहे 9.5 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिन असं आपण 11 इंच घेतलेलं आहे. ह्या साईडने आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडलेली आहे. आता इथे वरून खाली कटोरीला मार्किंग आपण 5 इंचावर केली. मुंड्यातून 2-2.5 इंचावर अशी मार्किंग करून घेतलेली आहे. कटोरीचं माप आपण 5.5 इंच काढलेलं आहे. तर तुमची जेवढी कटोरी आहे त्यानुसार तुम्ही इथे माप काढून घेऊ शकता. आता क्रॉसपट्टी आपण घेतलेली आहे. गळ्याच्या खाली घेतली 3.5 इंच आणि मुंड्याच्या खाली घेतलेली आहे 2.5 इंच. तर बघा आता इथं पूर्ण मापे मी परत एकदा सांगितलेलं आहे आणि तुम्हाला खरंच छानपैकी समजलंच असेल. आणि नाही समजलं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. तर बघा आता इथे आपण सर्वात अगोदर वरचा मुंडा कट करून घेऊया, जेणेकरून मागची बाजू आपल्याला वेगळी काढता येईल यासाठी. तर बघा आता कडेकडेने आपल्याला इथे कट करून घ्यायचे. त्याआधी आपल्या पेपरची घडी व्यवस्थित आहे का ते चेक करून घ्यायचं आहे, जेणेकरून हा पेपर कमी जास्त होणार नाही यासाठी. तर घडी टाकतानाच आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायची, पण कट करताना सुद्धा आपल्याला एकदा चेक करून घ्यायचे. तर बघा आता इथे हा पेपर सेंटरमध्ये कट करून घ्यायचा आहे. समोरचा आणि मागची बाजू आपली एकदाच तयार झालेली आहे. तर बघा आता इथे सेंटरमध्ये कट केले. समोरचा आणि मागचा भाग दोन्ही आपले तयार झालेले आहेत. तर आता इथे आपल्याला मागच्या भागावर थोडंसं तिरकं करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या मागच्या साईडची जी फिटिंग आहे तर ती परफेक्ट येते. बऱ्याच वेळा आपला ब्लाऊज मागच्या साईडने वर उचलला जातो, तर ह्या पद्धतीने जर कटिंग केली तर ब्लाऊज मागच्या साईडने उचलत नाही आणि फिटिंगसुद्धा परफेक्ट येते. तर आता इथे मागचा गळा आपण कट करून घेऊया. तर गळ्याची इथे रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच आणि आपली गळा उंची 8 इंच आलेली आहे. त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून आपल्याला इथे 8.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. गळ्याची रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे आणि उंची आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. तर खालच्याही साईडने आपण 2.5 इंचावर मार्किंग करून घेतली आणि इथे बॉक्स तयार करून घेतला आहे. आता बॉक्स तयार करून घेऊन इथे आपल्याला गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर तुम्हाला जसा गळ्याचा आकार द्यायचा आहे तसा तुम्ही इथे टाकून घेऊ शकता. इथे गोल गळ्याचा आकार देऊन आपण इथे कट करून घेऊया. तर आता मागची बाजू आपली तयार झालेली आहे. तर आता ही मागची बाजू आपण बाजूला ठेवून घेऊया. तर बघू शकता इथे परफेक्ट अशी आपण इथे मागची बाजू तयार केलेली आहे. आता समोरच्या बाजूचे आपण क्रॉसपट्टी कट करून घेऊयात. जसा आकार आहे तसाच आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. मुंड्याचे आकार, गळ्याचे आकार आणि क्रॉसपट्टीचे आकार आपल्याला कट करताना हात वळवून कट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला आकार बिघडणार नाही यासाठी. तर आता ही कटोरी आहे, तर ह्या कटोरीवरून आपल्याला वाढीव कटोरी काढायची आहे, तर ती आपल्याला आता लागणार आहे. आता इथे समोरच्या मुंड्याची आपण कटिंग करून घेऊयात. तर बघा परफेक्ट अशी आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे. आता कटोरीचा भाग आहे, तर तो भाग आपल्याला इथे वरचा गळ्याचा भाग आहे तर तो कट करून घ्यायचा आहे. ह्या छोट्या कटोरीपासून आपल्याला वाढीव कटोरी काढायची आहे. तर बघा आता इथे आपल्याला घ्यायचा आहे दुसरा पेपर, तर त्यावर आपल्याला ही कटोरी वाढून घ्यायची आहे. कटोरी ब्लाऊजचा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. तर ह्या पद्धतीने जर कटोरी वाढवली तर तुमचा ब्लाऊज फिटिंगलासुद्धा छान बसतो आणि फिनिशिंगसुद्धा छान येते. तर ही पद्धत तुम्ही नक्कीच वापरून बघा. तर बघा इथे कोपऱ्यावर अशी इथे ही कटोरी ठेवून घ्यायची, एक टाचपिन लावून घ्यायची आहे आणि जी छोटी कटोरी आहे तर त्या कटोरीचं आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचे आहे. आता इथे गळ्याला कुठेच वाढवायचं नाही, आपल्याला फक्त साईडने वाढवायचं आहे. तर अगोदर आपण ही छोटी कटोरी आहे तर ती जशाच तशी आपण इथे मार्किंग करून घेऊयात. कटोरी वाढवण्याची ही खूप सोपी पद्धत आहे. नवीन शिकणाऱ्यांसाठी खूपच उपयुक्त अशी ही पद्धत आहे.
ह्या पद्धतीनं जर तुम्ही कटोरी काढली तर अगदी परफेक्ट अशी कटोरी येते. तर बघा आता इथे आपण जेवढं मापाची कटोरी होती तर ती मार्किंग करून घेतली. आता त्यामध्ये आपल्याला दोन्ही साईडने 1.5 इंच असं वाढवून घ्यायचं आहे. तर बघा ह्या पद्धतीने आपण इथे वाढवून घेतलेलं आहे आणि खालच्याही साईडने आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर बघा तिन्ही साईडने आपण 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे आणि आपला गळ्याचा जो आकार आहे तर तो जशास तसा ठेवायचा आहे. गळ्याला कुठेही वाढवायचं नाही. आणि आता हे तिन्ही पॉईंट आहेत तर ते आपल्याला इथे स्केलच्या साहाय्याने जोडून घ्यायचे आहेत. आणि आता खालच्या साईडने आपल्याला 1.5 इंच आणि वरनी मिळतं असा इथे कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, हा आकार देताना व्यवस्थित असा आकार द्या, जेणेकरून आपल्या कटोरीचा आकार बिघडणार नाही यासाठी. तर बघा आपण परफेक्ट असा इथे आकार देऊन घेतलेला आहे. तिन्ही साईडने आपण 1.5 इंच असं वाढवलेलं आहे आणि गळा जशास तसा ठेवून घेतलेला आहे. तर आता ही कटोरी आपण कट करून घेऊयात. ही कट करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आता बघा ही कटोरी आपण फोल्ड करून घेऊयात आणि मधला जो टक्स आहे तर तोही टाकून घेऊयात आणि बघू शकता की ती परफेक्ट अशी आपली कटोरी तयार झालेली आहे. तुम्हीही या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आणि इथे आपल्या ब्लाऊजची पूर्ण पेपर कटिंग तयार झालेली आहे. ह्यामध्ये काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका.